जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू व प्रशिक्षक आणि युवा संस्था व युवकांसाठी दिला जाणारा जिल्हा क्रीडा व युवा पुरस्काराचा सोहळा लांबणीवर पडला आहे. अपुऱ्या अर्जांमुळे युवा पुरस्कारासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तर क्रीडा पुरस्कारांच्या वितरणासाठी आता थेट 15 ऑगस्ट पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याने क्रीडा प्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. युवा पुरस्कारासाठी 31 मे पर्यंत संधी. जिल्हा युवा पुरस्कारासाठी यंदा अपेक्षित प्रमाणात अर्ज प्राप्त झाले नाहीत, त्यामुळे 1 मे रोजी होणारा पुरस्कार वितरण पुढे ढकलण्यात आला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी ही माहिती दिली की आता इच्छुक पात्र युवक आणि युवा संस्थांना 31 मे 2026 पर्यंत आपले अर्ज सादर करता येतील. 18 ते 35 वर्षे वयोगटातील पात्र युवकास 10,000 रुपये आणि युवा संस्थेस 50,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून